डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आज बाबासाहेबांची 133वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। तेव्हा आपल्या सर्वांना सारनाथ सोसायटी आणि आपले सर्व आजूबाजूच्या परिसरांना हार्दिक शुभेच्छा जयंतीच्या। तेव्हा मी धर्मवंदना घेत आहे। तेव्हा मी नीतूताई आजच्या या जयंतीचे अध्यक्ष आणि आमच्या या सोसायटीचे फाउंडेशन मेंबर संस्थापक आयुष्यमान विशाल खरासाहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी दीप आणि धूप प्रज्वलित करून बाबासाहेबांना पुष्पहार आणि बाबा फुलं तथागतांना पुष्पमाला अर्पण करावे। भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये असं सांगितलं की दीप प्रज्वलित अर्थ दीप हो म्हणजे स्वयंप्रकाश हो। तर असं दीपाचं महत्व आहे। अगरबत्तीचं असं महत्व आहे की आपला जी आपली नीतिमत्ता स्वतः सुगंधित होऊन दुसऱ्यांना सुगंधित करणे असा हा अगरबत्तीचं महत्व आहे। तेव्हा या पूजा पाठाचं महत्व या ठिकाणी थोडक्यात मी विशेष केलेलं आहे। आणि पुष्पमाला आपण अर्पण करतो। पुष्पमालाचा असं थोडक्यात महत्व आहे की ती आता तशी ताजी तावानी आणि टवटवीत दिसते। कालांतराने ती कोमलून जाणार आहे, सुटणार आहे। तर अशाच प्रकारे आपलं आयुष्य आता तरुण आहे। आपण काही कालानंतर म्हाताऱ्यावर अनित्य कोणतीही गोष्ट नित्य नाही, अनित्य आहे। आता आपले संस्थापक दीप आणि धूप प्रज्वलित करत आहेत। तथागत भगवान बुद्धांचा आज आपल्या बाबांची जयंती आहे, ज्यांनी स्त्रियांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी खूप महत्त्वाचं खूप मोलाचं कार्य केलेलं आहे। आणि आपल्या या सोसायटीने आणि कार्यकारिणीने यावर्षी महिलांनाच हा कार्यक्रम घेण्याचा जो मान दिलाय त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि त्यामुळे आपण आपला महिलांचा कार्यक्रम खूप छान आणि उत्तमरित्या कालपासून पार पाडत आहोत आणि त्याचा शेवटही खूप खूप गोडच होईल। पहिल्यांदा आपण अध्यक्षीय निवड करूया। अध्यक्षांची निवड करत असताना आपल्या ज्या जयंती समितीच्या अध्यक्ष आहेत नीतूताई मोरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय स्थान स्वीकारावं आणि वीर मावशींना विनंती करते की त्यांनी अनुमोदन द्यावं। स्वाती जावळकर यांना विनंती करते की त्यांनी अनुमोदन द्यावं। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज आपण इथे कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी अध्यक्ष निवडीला सर्वानुमते अनुमोदन आहे। धन्यवाद। नीतू मोरे अध्यक्ष आपल्या यांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं। यानंतर आपल्या सोसायटीचे सारनाथ सोसायटीचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत विशाल खरात सर यांनाही विनंती करते की त्यांनाही विचारमंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। सेक्रेटरी सुनील गायकवाड सर यांनाही विनंती करते की त्यांनीही विचारमंचावर येऊन आपलं आसन ग्रहण करावं। यानंतर आपल्या महिला संघाच्या ज्या सचिव आहेत भोक्षताई यांनाही विनंती करते की त्यांनीही आसनस्थ व्हावं, विचारमंचावर येऊन आसनस्थ व्हावं। यानंतर आपल्या खजिनदार ज्या आहेत अर्चनाताई इंगळे यांनाही विनंती करते, अश्विनीताई इंगळे यांनाही विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यावं आणि आसनस्थ व्हावं। अश्विनी इंगळे
सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं. यानंतर आपल्या समोर जे एकपात्री नाटक सादर करणार आहेत सबुरी पवार यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर सई यांनाही विनंती आहे की त्यांनीही आज विचार मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, क्रांतीसूर्य, आपल्या सर्वांचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज, कबीर, संत कबीर, त्यानंतर महिलांसाठी आणि वंचितांसाठी, दलित वंचितांसाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून कार्य केलं त्या सर्वांना त्रिवार अभिवादन. त्याचबरोबर विचार मंचावरील आजचे अध्यक्ष नितुताई, त्यानंतर आपले संस्थेचे सारनाथ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विशाल खरत सर, तसेच सुनील गायकवाड सर, सबुरी पवार आणि सई मॅम यांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपल्या सर्वांनाही मैत्रीपूर्ण जय भीम. आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना नेहमी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर मी रेखा मावशींना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत म्हणून आपलं कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वांना जय भीम. सोनियाजी उगवली सकाळ, ओ सोनियाजी उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ, ओ जन्मास आले भीमबाळ. सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ, ओ जन्मास आले भीमबाळ. भीमाई माता प्रसूत होता, भीमाई माता प्रसूत होता, हर्षित झाले रामजी पिता, हर्षित झाले रामजी पिता, धन्य झाली कुडी सकपाळ, ओ धन्य झाली कुडी सकपाळ, कुडी सकपाळ, जन्मास आले भीमबाळ, ओ जन्मास आले भीमबाळ. तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे, महू गावात हे वारे वाहे, महू गावात हे वारे वाहे, ठेंगणे वाटचे आभाळ, ओ ठेंगणे वाटचे आभाळ, वाटचे आभाळ, जन्मास आले भीमबाळ, ओ जन्मास आले भीमबाळ. रूप तेजस्वी चंद्रापरी ते, रूप तेजस्वी चंद्रापरी ते, जगत होते अवनीवारी ते, केला दुःखाने प्रतिपाळ, ओ केला दुःखाने प्रतिपाळ, प्रतिपाळ, जन्मास आले भीमबाळ, ओ जन्मास आले भीम. मोठा झाला शिकला सवरला, मोठा झाला शिकला सवरला, संदीप मग पुढे तोही ठरला, जीर्ण रूढी जातो कर्दनकाळ,
हो जर्ण रुडी जातो कदन का करे दणका जन्मास आले भीमवार ओ जन्मास सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जन्मास आले भीमवार ओ जन्मास आले भीमवार. जय भीम जय भीम सर्वांना जय भीम. खूप खूप धन्यवाद मावशी, खूप छान. खरंच सोन्याचा दिवस उगवला, सोनियाची सकाळ झाली आणि बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्यामुळेच आपण आज सर्वजण सोन्याने मिरवतोय आपल्या स्वतःला आणि म्हणवतोय. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा मावशीसाठी. धन्यवाद. यानंतर प्रस्तावना करण्यासाठी येत आहेत स्वाती जावळीकर मॅडम. खरोखर 14 एप्रिल सोनियाची सकाळ आहे. ताईंनी म्हटल्याप्रमाणे भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जणू काही एखाद्या रत्नापेक्षा कमी नव्हते. आपली रामजी बाबा आणि भीमाई माता यांच्या पोटी जन्मलेला हा पुत्र म्हणजे आपला उद्धारकर्ता आहे, बरोबर. आणि या बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जयंती दिवशी प्रस्तावना करताना बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग तुमच्या समोर सांगावासा वाटतो. बाबासाहेबांना पदव्या काय काय द्याव्या, खूप सगळ्या पदव्या होत्या, खूप सगळा गाढा अभ्यास त्यांचा होता. आणि या महामानवांची जयंती जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा त्यांचे जे काही गुण आहेत, त्यांचे जे काही विचार आहेत ना, घेऊ देत आपण सगळेच विचार, पण या सगळ्या महासागरातला कण जरी एकेकाने उचलला तरी नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो. आपण नक्कीच सोनियाचा दिवस बघू शकतो, बघत आहोत आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा आपण घडवणार आहोत. आणि या अशा बाबासाहेबांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग सांगते. बाबासाहेबांनी जेव्हा वकिली पूर्ण केली तेव्हा सेवा देत असताना बाबासाहेबांनी गोरगरिबांकडनं कधीही पैसे घेतले नाही. आता आपण त्यांना पदवी लावतो महाकारुणिक. मग असा हा महाकारुणिक महामानव यांच्याकडे जेव्हा लोक यायची आपल्या समस्या घेऊन, आपली घराणी घेऊन जेव्हा यायची तेव्हा बाबासाहेब त्याच्यावरती विचार करायचे. त्यांचं दुःख ऐकून, त्यांच्या जे काही समस्या ऐकून बाबासाहेबांना खूप वाईट वाटायचं. मग या बाबासाहेबांकडं जेव्हा 2 गृहस्थ आले, ते 2 गृहस्थ होते दगडू आणि काळूराम. असे 2 गृहस्थ होते, साताऱ्याकडून आले होते. आणि साताऱ्याकडून आल्यानंतर त्यांची अशी समस्या होती की त्यांची जमीन सावकारांनी हडप केली होती. बघा, एवढ्या वर्षांपूर्वी आपण विचार करतो की आपण फक्त विचार करू शकतो, आपण फक्त कल्पना करू शकतो की साधारण 2000 वर्षांपासून आपल्या समाजावरती काय अन्याय होत असतील, काय अत्याचार होत असतील याचा फक्त आपण विचार करू शकतो. म्हणजे हे प्रसंग ज्यांनी भोगलेत, ज्यांनी याच्यामधनं जे गेलेत, त्यांचं दुःख काय असेल आणि त्यांनी काय भोगलंय हे आपण विचार करू शकत नाही. आणि या परिस्थितीमध्ये हे दोघं आपली समस्या घेऊन बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबांनी त्यांचं सर्व ऐकून घेतलं, लिहून घेतलं, जे काही हवं, जे काही त्यांना मुद्दे हवे होते ते लिहून घेतले. उपाशी तापाशी आलेली ही 2 जण, समस्येने ग्रासलेली ही 2 जण उपाशी तापाशी आल्यामुळं बाबासाहेबांच्या घरी रमाई माता नव्हत्या, त्या माहेरी काही कामानिमित्त गेल्या होत्या. बाबासाहेब एकटेच घरी होते. बाबासाहेब म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं मूर्तिमंत उदाहरण. आणि बाबासाहेबांनी कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नव्हते, मागे नव्हते. या दोघांना स्वतःच्या हाताने बाबासाहेबांनी नाश्ता खाऊ घातला आणि त्यांना 4 पैसे हातात दिले आणि म्हणाले, जा मुंबई फिरून या, तुमचं काही काळजी करू नका, आपण काम करूया, होईल काम, चिंता करू नका. दोघंही निश्चिंत होऊन बाहेर गेले. दोघंही मुंबईमध्ये नवीन फिरून आले. संध्याकाळी जेव्हा भेटले तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं, कशी वाटली मुंबई. दोघं म्हणाले, आलो बाबासाहेब बघून. त्या दोघांना मुंबई बघण्यापेक्षा त्यांचं मनामध्ये काय होतं, आपल्या समस्येचं काय होईल, आपण जे घराणं बाबासाहेबांकडे घेऊन आलोय त्याचं काय होईल, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. बाबासाहेबांनी सगळं व्यवस्थितशीर त्यांना समजावून सांगितलं. त्यांची जी काही फॉर्मॅलिटी होती, जी काही कागदपत्र होती ती सगळी पूर्ण करून घेतली आणि त्यांना निरोप दिला.
थोड्या दिवसानंतर दगडू आणि काळूराम यांच्या गावी साताराला स्वतः कलेक्टर साहेबांची गाडी आली आणि गाडीमधनं कलेक्टर साहेब उतरले. त्यांच्या हातात कागदपत्र देऊन, फाईल देऊन त्यांना म्हणाले, केवळ बाबासाहेब होते म्हणून तुम्हाला तुमच्या समस्येचं निराकरण झालं आणि तुमची जमीन तुम्हाला परत मिळाली. काय आनंद वर्णावा काळूराम आणि दगडू यांच्या आयुष्यातला. सोनियाचाच जणू काही त्यांच्यासाठी दिवस उगवला होता आणि त्यांच्या गावात आनंद होता. त्यांच्या गावात खूप त्यांच्या घरात तर काय सांगावं, इतका आनंद पसरला होता. सगळेजण दगडू आणि काळूरामला विचारत होते की काय झालं, कसं झालं, सगळे वर्णन करून सांगत होते. अशा या समस्येमधनं लोकांना बाहेर काढणाऱ्या, लोकांना समस्येमधून बाहेर काढून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख पसरवणाऱ्या अशा बाबासाहेबांचे आज आपण अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांचे आपण अनुयायी आहोत आणि इथून पुढेही राहणार आहोत. तर अशा या महाकारुणिक आणि ज्याला जगाची चिंता आहे, ज्याला जगाची चिंता होती, आपला बहुजन समाज जो किचपत पडला आहे, त्या समाजाला बाहेर कसं काढावं, यांना बाहेर कसं काढता येईल आणि यांच्या हाती कसं शिक्षणाचं अस्त्र द्यावं, कसं यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं, केवळ याच विचारामध्ये बाबासाहेबांनी आपलं उभं आयुष्य घालवलेलं आहे. आणि या बाबासाहेबांच्या या संसार सांभाळणारी जी रमाई माता होती, ती काय म्हणजे तिचं आयुष्य कसं असेल, ती कसा तिचा संसार सांभाळत असेल, याचा आपण एक स्त्री म्हणून विचार करू शकतो की आपण आपलं कुटुंब जेव्हा सांभाळतो तेव्हा नवरा बायको ही दोन संसाराची चाकं असतात आणि कित्येक कामं आपण जे काही आपल्या पुरुषांनी करावीत किंवा स्त्रियांनी असं काही नाहीये, पण संसाराची दोन चाकं सांभाळत असताना, आपला संसार सांभाळत असताना आपण किती गोष्टींवरती, इतरांवरती अवलंबून असतो. तर ही बाबासाहेबांची जी रमाबाई होती, तिचा संसार कसा पार पाडत असेल आणि त्यांचं बॉन्डिंग कसं असेल याचा आपण विचार करूयात. आणि ते गाणं तुम्हाला माहिती असेल की जेव्हा रमाई गेल्या तेव्हा एक गाणं आहे की रमा तुझ्या विना मला सुने सुने सारे जग वाटे, सोडून का रमा मला चालली तू कोठे. तर असं हे रमाबाई आणि बाबासाहेबांचं नातं होतं आणि त्यांच्या महान कार्याला भक्कम पाठिंबा देणारी, भक्कम आधार देणारी अशी त्यांची पत्नी होती. तर या सगळ्या प्रास्तावनेतून आपण बाबासाहेब नक्कीच विचार करू आपली भावी पिढी घडवण्याचा आणि त्यांच्यावरती संस्कार करण्याचा आणि त्यांचे थोडे जरी विचार आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवू शकलो, आत्मसात त्यांना करू शकलो, तर नक्कीच आज आपण त्यांचे खरे अनुयायी ठरू. आजची प्रस्तावना या ठिकाणी झालेली आहे. थँक्यू. धन्यवाद जावळीकर मॅडम. खूप छान प्रकारे त्यांनी आपल्या समोर प्रस्तावना सादर केली आहे. त्यातून त्यांनी आपल्याला हेच सांगितलंय की बुद्धांची जी शिकवण आहे करुणेची, ती बाबासाहेबांनी कशी आत्मसात केली आणि त्याप्रमाणे त्यांनी समाजाप्रती कशी करुणा दाखवली. त्याचबरोबर रमाईचा त्याग कसा आहे बाबासाहेबांच्या मागे आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत आलो आहोत, हे त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेतून आपल्या सर्वांसमोर मांडले आहे. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद. यानंतर जे आपले बाबासाहेब आहेत आणि त्यांची जी सहचरणी होती माता रमाई, यांनीही आपल्यासाठी खूप मोलाचं कार्य केलंय. काय तर बाबासाहेबांना पाठिंबा देऊन किंवा ते नसताना सगळा संसार गाडा सांभाळून आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते परदेशात असोत अगर इथे असोत, त्यांच्या सोबत नाही म्हणता खांदा लावून त्यांनी बाबासाहेबांना सपोर्ट केलेला आहे खूप मोठा. आणि त्याच्यामुळे आपण इथे उभं राहिलो आहोत. आपल्या देशाचं संविधान हे बाबासाहेब लिहू शकले आहेत. तर अशाच रमाईंचं एक पात्री नाटक सादर करणार आहेत सबुरी रवींद्र पवार. तर प्रथमतः मी आपल्या अध्यक्ष नितुताई मोळे यांना विनंती करते की त्यांनी एक रोप देऊन, पुष्पाचं रोप देऊन त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. त्याचबरोबर त्यांच्या सोबत जे आलेले आहेत सई मॅडम, त्यांचंही गुलाब पुष्प देऊन
आणि रोप देऊन त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी विचारावं. आजचं जे एक पात्री नाटक आहे मी रमाई बोलते या सादर करणारे सबुरी रवींद्र पवार. त्यांचा थोडक्यात परिचय मी देऊ इच्छिते. त्या सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे BA सेकंड इयरला आहेत. त्याचप्रमाणे ललित कला केंद्राच्याही विद्यार्थिनी आहेत. त्या संगीताचे शिक्षण घेत आहेत. तबल्यामध्ये त्या संगीत विशारद आहेत. उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट निवेदक अशा त्या आहेत. तबल्याचेही संगीत विशारद असून त्या क्लास सुद्धा घेतात. भाषणाचेही क्लास घेतात. त्याचबरोबर राज्यस्तरीय सूत्रसंचालनाचे कार्यक्रम देखील त्या करतात. आणि सबुरी पवारांना कदाचित माहित नसेल पण मी लहानपणापासून त्यांना ओळखते. कारण त्यांचे पप्पा जे आहेत तर म्हणजे बाबा वडील त्यांचे रवींद्र पवार सर हेही उत्कृष्ट निवेदक आहेत. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही त्यांच्या मुली श्रद्धा आणि सबुरी या खूप छान कार्य करतायत त्यांच्या वडिलांसोबतच. आणि अगदी त्यांच्या पावलावर पाऊल त्यांनी ठेवलेले आहे. तीही उत्कृष्ट गायन सुद्धा त्या करतात सबुरी मॅडम. त्याचबरोबर उत्कृष्ट वक्त्या देखील आहेत. आणि खूप छान सामाजिक कार्य सुद्धा त्यांचं आहे. तर मी अधिक वेळ न घेता त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं एक पात्री नाटक सादर करावं. स्वराज्य संस्थापक कुलछत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, विचार मंचावरील सन्माननीय मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रजन, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मी सबुरी रवींद्र पवार आज आपल्या पुढे सादर करीत आहे एक पात्री प्रयोग. मी रमाई बोलते, मी रमाई बोलते. माझं नाव रमाई. दाभोळ जवळील बनंदा या एका छोट्याशा गावात वडील भिकू धोत्रे आणि आई रुक्मिणी यांच्या पोटी 1898 मध्ये माझा जन्म झाला. आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि 1 भाऊ. थोरली बहीण दापोलीला दिली होती. माझ्यापेक्षा लहान गौरी आणि सर्वात धाकटा भाऊ शंकर. घरची परिस्थिती खूपच हालाकीची. वडील दाभोळ बंदरात कामाला जायचे. समुद्रापासून ते बाजारापर्यंत माशांनी भरलेल्या टोपल्या नेण्याचे छातीफोड काम करायचे. आई घरची सर्व कामं करी. गोबऱ्या वेचून आणणं, शेण आणणं, शेणाच्या गोबऱ्या थापणं आणि शेतमजुरीची इतर छोटी मोठी कामं सुद्धा करायची. आईचा माझ्यावर फार जीव होता. सारखी ती मला रामी रामी करायची. घरात मी आईला सगळ्या कामात मदत करायची. झाडझुडीपासून, पाणी भरण्यापासून ते अंगण सारवण्यापर्यंत. शिवाय शेण आणणं, शेणाच्या गोवऱ्या थापणं आणि ते विकणं या सर्व कामात मी आईला मदत करायची. मला अगदी 6-7 वर्षाची असल्यापासूनच कष्टाच्या कामाची सवय झाली होती. आमची प्रकृती गरीब होती पण बरं चाललं होतं. अचानक आईची तब्येत खराब झाली. आईची तब्येत इतकी खराब झाली की तिनं अंथरुणात धरलं. एक दिवस आईने मला जवळ बोलवलं आणि म्हणाली, रामी, तुला आता तुझ्या भावंडांची आणि तुझ्या बापाची सुद्धा आई व्हायचं आहे. एवढं म्हणून तिने डोळे मिटलं. ते कायमचे मी खूप खूप रडले.
पण मला आईचे शब्द आठवले. मी डोळे पुसले. गौरीला, शंकरला आणि वडिलांना धीर दिला. काही दिवस गेले, पण वडिलातून खूप खचले होते. त्यातच त्यांना छातीचा सुद्धा आजार होता. एक दिवस त्यांची प्रकृती हाताबाहेर गेली. छातीत कळा येऊ लागल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हुंदके देत म्हणाले, रामी, कालवर तू या लेकरांची आई होतीस, पण तुला आता यांचा बापही व्हायचंय. यांना सांभाळ, यांना आईबाप आठवू देऊ नकोस. एवढं म्हणून त्यांना सुद्धा डोळे मिटले. पण त्यावेळी मला रडूच आले नाही, कारण मी लहान वयातच प्रौढ झाले होते. मी फक्त एवढंच म्हणाले की लहानपणी कोणाचेही आई वडील त्यांना सोडून जाऊ नये. एवढं म्हणून मी दोन्ही हातांनी माझा चेहरा झाकून घेतला. वडिलांच्या अंत्यक्रियेनंतर माझे काका आणि माझे मामा यांनी आम्हाला मुंबईला आणलं. मी अत्यंत जड पावलांनी, भरलेल्या डोळ्यांनी आणि मनात साठवलेल्या आठवणींनी मैत्रिणी, शेजारी पाजारी आणि वनंद गावच्या मातीला निरोप दिला. मी मुंबईला बायखळ्याला माझे काका आणि माझे मामा यांच्या सोबत राहू लागले. त्यांनी सुद्धा आमच्यावर खूप माया केली. मी आता 9 वर्षांची झाली होती. माझं लग्न एका खूप शिकत असलेल्या मुलाशी ठरलं, ज्याचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बायखळ्याच्या बाजारात आमचं लग्न झालं. बायखळ्याच्या चाळीतून मी आता परळच्या डबल चाळीत आली. वलंगकरांची मुलगी आता आंबेडकरांची सून झाली होती. मी आता एका वादळाची सावली झाली होती, एका सूर्याची सावली झाली होती. आमचं लग्न झालं आणि माझे भीमराव मॅट्रिक पास झाले. मला खूप खूप आनंद झाला. सारे कुटुंबाला, साऱ्या समाजाला आनंद झाला. केळुसकर गुरुजींनी त्यांना भगवान बुद्धांचं चरित्र असलेलं पुस्तक भेट दिलं. हे सगळं पाहून मला भीमरावांची पत्नी असल्याचा अभिमान वाटला. काही दिवस गेले. आंबेडकर कुटुंब आनंदानं नांदत होतं. आमचं कुटुंब मोठं होतं. घरात सुभेदार होते. मी त्यांना बाबा म्हणायचे. सुभेदारांचे भाऊ आनंदराव आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई होत्या. सुभेदारांची बहीण मीराबाई पांगली होती, पण ती मला आईसारखी माया करायची. सगळं करत असताना इंधन काढीसाठी मी वन फिरले. खूप कष्ट होते. साहेब अमेरिकेत असताना, इंग्लंडला असताना सगळी साथ मी त्यांना दिली. त्यानंतर 1913 साली बाबासाहेब BA झाले. मी त्यांना आता साहेब म्हणायचे. साहेबांना बडोद्याला नोकरी लागली, परंतु इकडे बाबा खूप आजारी पडले. साहेब तार मृतात धावत पळत आले. सुभेदारांनी भीमरावांकडे डोळे भरून पाहिले आणि म्हणाले, भीमा, लढाईकडे पाठ फिरू नकोस, अंधाराची गय करू नकोस. हजारो सत्यांचा पराभव करण्या एवढं सत्य तुझ्या पाशी आहे. हे माझ्या पराक्रमी पोरा, लोक तुला सूर्य म्हणतील, क्रांती सूर्य म्हणतील. एवढं म्हणाले आणि सुभेदारांचा स्वर मंदावत गेला. त्यांनी डोळे मिटले. त्यांच्या भीमरावांना हंबरडा फोडला. सगळं आंबेडकर कुटुंब शोक सागरात बुडालं. नंतरच्या काळात जिजाबाई गेल्या, आनंदराव गेले. सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरून पडली. परत इंधन काढीसाठी मी वन फिरले. खूप कष्ट सोसले. साहेब अमेरिकेत असताना माझा दुसरा मुलगा रमेश 1 वर्षाच्या आत मरण पावला. तर साहेब इंग्लंडला असताना माझा तिसरा मुलगा गंगाधर मरण पावला. इंग्लंडहून साहेब बॅरिस्टर म्हणून परत आले. सारा भारत त्यांच्या स्वागतासाठी तयार होता. मी त्यांना ओवाळले. माझे डोळे भरून आले, पण पाणी मात्र साहेबांच्या डोळ्यातून आले. समाजाचा उद्धार करत असताना आमच्या कुटुंबाची वाताहत झाली. आमची इंदू आम्हाला सोडून गेली. इतकंच काय, तर आमच्या सगळ्या मुलांचा त्याग करूनही बाबासाहेब कुठेच थांबले नाही. आम्ही निर्धार केला की काही होऊ दे, पोटचं पोट जरी केलं तरी समाजाला काही कमी पडता कामा नये, इतकी मी साथ त्यांना दिली. खूप शिकलो, खूप सोबत गेलो. माझी तब्येत खूप खालावत गेली. माझी तब्येत मला आता साथ देत नव्हती. मला क्षय रोगाने ग्रासलं होतं. एक दिवस मला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पनवेलवरून बोलवण्यात आलं. ते आतमध्ये आले. त्या डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, काही करा पण माझ्या रमाला वाचवा. त्यांनी मला कॉफी पाजली, मोसंबीचा रस पाजला, पण मला काहीच खावत नव्हतं. माझा आवाजही निघत नव्हता. यशवंत सारखा रडत होता. मी माझ्या भरलेल्या डोळ्यांनी साहेबांना सांगितलं,
माझं दुःख करू नका. यशवंताला सांभाळा. मी एका मानवाची नाही तर महामानवाची पत्नी असल्याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी रडू नका. माझ्यासाठी रडत बसू नका. देशातील सारी बेवारस दुःख तुमची वाट बघत आहेत. या तुमच्या क्रांतिकारांनी त्याची आसवा पुसा. साहेबांचे डोळे भरून आले. त्यांच्या डोळ्यातून आसवे गळू लागली. ती आसवे पुसण्यासाठी मी हात वर उचलला, पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकला नाही आणि माझा संघर्षमय प्रवास तिथेच थांबला. खूप विचार केला, खूप संघर्ष पाहिले, प्रत्येक बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवलं. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांना जिथे संकट येतात, जिथे ते पुढे चालले आहेत, सगळीकडे मी त्यांना साथ दिली. आज सर्वजण आपण एकच धडा घेऊयात की काही किती जरी झालं, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. त्यामुळे सध्याच्या घडीला बाबासाहेब घराघरापर्यंत पोहोचवणं हे आपलंच काम आहे. आज आपण बघतोय, आपण कॉलेजमध्ये आहोत, चांगल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहोत. प्रत्येक शैक्षणिक, राजकीय, सामाजिक प्रत्येक क्षेत्रात आज आपण पुढे आहोत, फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. काय म्हणायचे माझे बाबासाहेब? आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोच काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणणारा बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावंही लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावंच लागतं, पाण्यालाही उंचावरून खाली पडावंच लागतं. त्यामुळे पडत झगडत जे काही करायचंय ते आपल्याला करायचंय. रमा आपल्याला समाज पुढे न्यायचाय, रमा आपल्या यशवंताला मोठं करायचंय. बघ आज स्थिती काय आहे. आपणच सगळ्या लोकांना समाजात चांगली योग्य मान्यता, त्यांना चांगलं बनण्यासाठी खंबीरपणे आपणच त्यांना प्रवृत्त करू शकतो. मी असेन नसेन नंतर मला माहित नाही, पण तुझी साथ माझ्यासोबत नेहमी राहिली याबद्दल बाबासाहेबांनी खूप रमा यांना खूप धन्यवाद दिले. आपण असं म्हणतो की एक स्त्री जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने बाबासाहेब हे कार्य करू शकले, त्यांच्या मागे खंबीरपणे मी उभी राहिले. आणि प्रत्येक महापुरुषाच्या मागे एक स्त्री असं आपण म्हणतो, तसं प्रत्येक स्त्रीच्या मागे सुद्धा एक महामानव, एक महापुरुष असतो. आणि माझ्या मागे माझे भीमराव होते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया की रमा मातेच्या त्यागाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला, जे काही त्यांनी आपल्यासाठी बनवून ठेवलं आहे ते नक्कीच आपण पुढे घेऊ आणि या समाजाचा नक्कीच उद्धार करू. आपण असं बनू की बाबासाहेब आपल्याला वरतून म्हणतील की खरंच सलाम करतील बाबासाहेब की माझं काम कारणी लागलं आहे. असं आपण बनणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये. आज जाता जाता मी आपल्या सर्वांना एकच सदिच्छापर बाबासाहेबांचं वक्तव्य जे मी रमाई म्हणून आपल्या सर्वांच्या द्वारे मी म्हणू इच्छिते की झुंजारया मराठी मातीत भीमा आहे. झुंजारया मराठी मातीत भीमा आहे, बेभान वादळाच्या साथीत भीमा आहे. पेटवून दीपया इथेच शिक्षणाचे, मेणबत्तीच्या त्या प्रत्येक वातीत भीमा आहे, प्रत्येक वातीत भीमा आहे. समजून शिक्षणाचं दूध वाघिणीचे, समजून शिक्षणाचं दूध वाघिणीचे गरजणाऱ्या त्या प्रत्येक छातीत भीमा आहे. देऊन मानवाचं मंत्र समतेचा, माणसांच्या त्या प्रत्येक जातीत भीमा आहे, माणसांच्या त्या प्रत्येक जातीत भीमा आहे. ठरवून ध्येय सारे, ठरवून ध्येय सारे मनाशी जिद्दीने, ठरवून ध्येय सारे मनाशी जिद्दीने, पेटून उठणाऱ्या पेनात भीमा आहे. लिहून श्रेष्ठ घटना या भारताची, देशवंदनेच्या सलामीत भीमा आहे, देशवंदनेच्या सलामीत भीमा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
सबुरी मॅडम, तुम्ही इथे आलात आणि एवढ्या सुंदररित्या तुम्ही रमाईचे एक पात्री नाटक केलं, ज्यातून आम्हाला रमाईचाही पूर्ण चित्र समोर उभं राहिलं. त्याचबरोबर बाबासाहेबांचंही, आणि त्यातून त्यांनी आपल्याला संदेशही दिला. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जाणार नाही. आणि असंच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय. आणि याच शिक्षणामुळे आपण सर्व इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि त्यामुळेच वरवरच्या पदावर जाऊन आणि बाहेर विदेशामध्ये सुद्धा आपली मुलं आपल्या भीमाचा डंका वाजवत आहेत असंही म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सबुरी मॅडमचं इथे आभार मानूया. त्यांच्यासोबतच असलेल्या सई वानखेडे मॅडम यांनाही विनंती आहे, त्यांनीही 2 शब्द मांडावेत. सर्वांना मनपूर्वक जय भीम. सर्वप्रथम आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजक आणि संयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. स्वराज्य संस्थापक कुलछत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. पहिली माझी ओवी ग स्वातंत्र्याच्या मूल्याला, मुक्ती हक्क जबाबदारी कर्तृत्वाच्या नीतीला. पहिली माझी ओवी ग स्वातंत्र्याच्या मूल्याला, मुक्ती हक्क जबाबदारी कर्तृत्वाच्या नीतीला. स्वातंत्र्यास इतरांच्या बाधा न पोहोचवता, स्वतःही फुलत जावं इतरांना फुलवता, स्वतःही फुलत जावं इतरांना फुलवता. आज 14 एप्रिल, आजच्या दिवशी आपले बाबासाहेब जन्माला आले. त्यांचं जीवन घटक, त्यांचं जीवन चरित्र हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते सांगण्यात इतका काही अर्थ नाही. त्यांचा जन्म एक अशा समाजात झाला होता जिथे त्यांना शिक्षणापासून आणि समाज कल्याणापासून लांब ठेवण्यात आलं होतं. त्यांना वर्गामध्ये मानहानी, कितीतरी अत्याचार आणि मानहानी स्वीकार करावी लागत होती, पण यामधून ते खचले नाहीत. त्यांनी याच संघर्षामधून दीनदलितांचा आणि अस्पृश्यांचा उद्धार करायचा हे जीवनाचं ध्येय ठरवलं. पण यासाठी शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं हत्यार आहे हे त्यांनी खूप आधी जाणलं होतं, पण हेच शिक्षण त्यांना मिळत नव्हतं. त्यांनी ठरवलं, जोपर्यंत मी माझ्या शिक्षणापासून माझ्या दीनदलितांचा उद्धार करत नाही, त्यांना न्याय मिळवून देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी आपल्याला मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे आपण आपल्या मुलांना समजावलं पाहिजे. आपण आता बघतोय आपल्या समाजात अनेक क्षेत्रात अनेक माणसं खूप सुशिक्षित आहेत, पण ती संघटित नाहीये आणि संघटित नसल्यामुळे त्यांना आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी संघर्ष करता येत नाही. मग या शिक्षणाचा काही उपयोग आहे का? मग बाबासाहेबांनी जे आपल्याला न्याय मिळवून दिले, आपल्यासाठी जो संघर्ष केला, तो कोणासाठी आणि कशासाठी याचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. आपल्या मुलांमध्ये तो विश्वास बसायला पाहिजे की तू करू शकतोस, तू करशील. एक लक्षात ठेवा की फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर जास्त विश्वास असतो. आपल्या मुलांमध्ये जर तो विश्वास बसला की मी पण माझ्या समाजाचं कल्याण करू शकतो, मी माझ्या हातून लोकांचा उद्धार करू शकतो, त्यांच्यासाठी काही चांगली कामं करू शकतो, तर तो नक्कीच कर. पण जर घरातूनच त्याला ते संस्कार भेटले नाही तर तो यातलं काहीच करू शकणार नाही. आणि मग अशी सगळी बोलता बोलता बोलली की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकरी घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल, पण पुस्तक तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल.
भाकरी हा आपल्या जीवनातला फक्त एक घटक आहे, पण हे जगणं समृद्ध करण्यासाठी पुस्तक महत्वाचं आहे. त्यामुळे पुस्तक वाचन, परत हे व्याख्यान, भाषण, हे सगळं आपल्या मुलांना ऐकवणं, त्यांच्या मनामध्ये सुविचार रुजवणं हे आपलं कर्तव्य आहे, ज्याने की त्यांच्या मनामध्ये चांगले संस्कार मांडले जातील, त्यांनी ते पुढे समाजामध्ये चांगला माणूस म्हणून ओळखले जातील. अनेक माणसं योगायोगाने जन्माला येतात, जन्माला आले म्हणून वाढत राहतात आणि मरण येत नाही म्हणून जगत राहतात. जगण्यासाठी खावं लागतं हे खरं आहे, जगण्यासाठी खावं लागतं हे खरं आहे, परंतु फक्त खाण्यासाठी जगून चालत नाही. भूक असताना खाणं याला प्रकृती म्हणतात, भूक असताना खाणं याला प्रकृती म्हणतात, भूक नसताना खाणं याला विकृती म्हणतात. पण आपल्याला भूक असतानाही आपली भाकरी दुसऱ्याला देणं याला संस्कृती म्हणतात. प्रकृती आपल्याला जगायला शिकवते, विकृती दुसऱ्याला मारायला शिकवते, पण संस्कृती ही दुसऱ्यासाठी मरायला शिकवते. आणि ही संस्कृती आपल्याला चांगल्या पुस्तकांमधून मिळते. त्यामुळे मी इथं एवढंच बोलेन की आपल्या मुलांना चांगली पुस्तके आणून द्या, त्यांना त्यांचं वाचन करायला सांगा, त्यांना बुद्धविहारात घेऊन या, त्यांच्या मनामध्ये महामानवांचे चांगले विचार रुजू द्या आणि आपल्याकडून जितकं सत्कर्म होईल, जितकी माणुसकी जपता येईल, आपल्याला जितकं सत्कर्म करता येईल तितकं करत राहा. आणि शेवटी जाता जाता इतकंच म्हणेल, सूर्याचे तेज कधी मिटणार नाहीत, सागराचे पाणी कधी आटणार नाही. सूर्याचे तेज कधी मिटणार नाहीत, सागराचे पाणी कधी आटणार नाहीत. एकच काय 1000 जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत. जय. खूप खूप धन्यवाद सई मॅडम. सई मॅडमने आपल्याला हाच एक मंत्र दिलाय असं म्हणूया, जो बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला. त्यांच्या भाषणातून त्यांनी हेच आपल्याला सांगितले की स्वातंत्र्य, शिक्षण, संघर्ष, संघटन, आत्मविश्वास, संस्कृती ह्या गोष्टी ह्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्या पाहिजेत आणि त्यातूनच आपण आपली प्रगती साधू शकतो. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्व संस्थेतर्फे, संघटनेतर्फे सबुरी पवार यांना मानधन देण्यात येत आहे. त्याचा सबुरी पवार यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. रवींद्र पवार सरांना सुद्धा माईकची गरज लागत नाही कधी, आणि तशाच सबुरी मॅडम पण आहेत, त्यांनाही माईकची गरज लागत नाही. आवाजच एवढा भारदस्त आहे त्यांचा की बिना माईकचा सुद्धा शेवटपर्यंत आवाज जाऊ शकतो. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाची पुढचा टप्पा आपण गाठत आहोत. एक टप्पा संपलेला आहे आपला. तर आजचे आपल्या संस्थेचे, सारनाथ संस्थेचे सेक्रेटरी आयुष्यमान सुनील गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत 5 मिनिटात सादर करावे. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणजनक छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार, तुमामाचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक, जग बदलू घालून घाव सांगून गेले मज भीमराव असे महान डरकाळी तरुण जगाला सांगणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांस उद्यापन करून आज सारनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती आणि साजरी होत असता सर्व आलेले सर्व उपासक उपासिका यांना सारनाथ हाऊसिंग सोसायटीच्या सेक्रेटरी या नात्यानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व जयंतीनिमित्त विश्वरत्न महामानव प्रजाला कोटी कोटी नमन करतो. आता या ठिकाणी अतिशय सुंदर असं एक पात्र नाटक या ठिकाणी सबुरी पवार यांनी या ठिकाणी केलेलं आहे. खरोखरच अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. जयंती आपण साजरी करत आहोत आणि साजरी करत असताना खास करून मला एक कौतुक असं वाटतं त्या सारनाथ हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून ज्या उद्देशासाठी ही सोसायटी निर्माण झाली
आदरणीय संस्थेचे अध्यक्ष विशाजी खरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी निर्माण झाली आणि सोसायटीचा उद्देश हा होता की महापुरुषांच्या विचाराचा जागर या ठिकाणी झाला पाहिजे, महानायकांच्या विचाराचा प्रचार प्रसार या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो जयंतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलांवर, आपल्या महिलांवर आणि आपल्या सर्व सभासदांवर त्याचा विचाराचा तगडा हा मारा निरंतर झाला पाहिजे. आणि ऐतिहासिक काम म्हणजे या वर्षीचं जयंती महोत्सव समितीचं कमिटी ही महिलांनी या ठिकाणी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पार पाडलेली आहे. सर्वात प्रथम या महिला कमिटीचं मी या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. कारण की पुरुष हा पळतो, महिला ह्या पळत नाही. मी पाहिलेलं आहे झेंडे आणण्यासाठी पुण्यामध्ये ह्या महिला गेल्या. पूर्ण नियोजन ठरवायचं असेल काय सर्व महिलांनी केलं. त्या अवलंबून राहिल्या, त्या सबला आपला नाही झाल्या तर त्या सबला झाल्या. आणि हे आज या ठिकाणी चित्र दिसत आहे की कुठेतरी हे सोसायटीच्या माध्यमातून केलेल्या उद्देशाचे एक सार्थक या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की ज्या महापुरुषांना अपेक्षित होतं की महिलांनी पुढे आलं पाहिजे, महिलांनी कार्य केलं पाहिजे आणि कार्य करून या धम्माचा मना या महापुरुष विचाराचा प्रचार प्रसार केला पाहिजे, ते चित्र या ठिकाणी दिसत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम नियोजित केलेलं आहे. आता आपण थोडं जयंतीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या संदर्भात आपण बोलूया. डॉक्टर बाबासाहेब जयंती साजरी करत असताना आज 133 वर्ष या ठिकाणी झालेली आहेत आणि 133 वर्षामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते कार्यचा आपण उहापोह या ठिकाणी करत असतो. त्या कार्यातून आपण प्रेरणा घेत असतो. त्या प्रेरणातून आपण आपलं भविष्यात आपल्याला काय करायचं त्याची कार्य करण्याचा आपण विचार करत असतो. आणि मग हे करत असताना आपल्याला हे अभ्यासाला लागणार आहे की विश्वरत्न महामानव बाबासाहेबांनी आम्हाला जे काही हक्क अधिकार दिले ते हक्क अधिकार आज ते शाबूत आहेत का? आहेत का? जर आहेत तर नाही तर का नाही? आणि जर का नाही तर शाबूत ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे ही आम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे. जयंतीच्या माध्यमातून इतिहास माहिती करून घेणं गरजेचं आहे. इतिहासाचा आपण सबक घेतला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही आणि जो समाज इतिहास विसरतो त्याला इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. बघा आज परिस्थिती काय आहे आपल्या देशातली, काय भारतातली परिस्थिती आहे. भारतातला आमचा बहुजन वर्ग हा इतिहास विसरला. इतिहास विसरल्यामुळे काय झालं, समस्या निर्माण झाल्या. छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं. बघा इतिहास विसरल्यामुळे काय परिस्थिती होते, इतिहास विसरल्यामुळे काय परिस्थिती होते. छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं. 70 वर्षामध्ये ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं त्यांच्या वारसाला आज रस्त्यावर उतरून मागायची वेळ येते की आता आम्हाला आरक्षण द्या. इतिहास शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, त्यांच्या वारसांना मागायची वेळ रस्त्यावर उतरून आता आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्या. किती अवस्था बेकार झाली. देने वाले मागणे वाले बनले. इतिहास कुणाला मागतोय आम्ही ही महत्वाचं आहे. आणि म्हणून इतिहासाचा आम्हाला सहभाग घ्यावा लागणार आहे. मग आम्हाला आमची अवस्था इतिहासातून पाहिली तर जसं आमच्या अध्यक्ष आता आलेले म्हणले की कमिटी माहिती केले तर म्हणले मातृसत्ताक पद्धत परत आपल्या या ठिकाणी दिसत आहे. मातृसत्ताक पुरुषसत्ताक पद्धत आली आणि मातृसत्ताक. भारतामध्ये ह्या ठिकाणी महिलांचं राज होतं. महिला ह्या राण्या होत्या. राण्यामध्ये नवऱ्यांच्या बायका राण्या नाही, राज्य कारभार करायचा, राजा निर्णय घ्यायच्या अशा राण्या होत्या, राज्य कारभार करायच्या. मातृसत्ताक पद्धत गेली, पितृसत्ताक पद्धत आली. मातृसत्ताक कसं होतं माहित आहे. आज काय की महिलांचं लग्न झालं की नवऱ्याच्या घरी नांदायला जायच्या. आता अशी चालू आहे. मातृसत्ताक कसं होतं, पुरुष लग्न करायचा आणि नांदायला बायको बरोबर जायचा. काय माहिती, पुरुष जायचा नांदायला, महिला जात नव्हती. महिला राज्य करते होती. महिलांमध्ये 8 पटीने पुरुषापेक्षा 8 पटीने शक्ती आणि ताकद महिलांमध्ये आहे. इतिहास सांगते. आणि मग आमच्या महिलांना
इतिहासातून आम्ही सबक घ्यायचा म्हणजे महिलांना आम्हाला अशी अवस्था का निर्माण झाली. आज आमच्या महिलांना धर्माच्या माध्यमातून ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हाला अंधश्रद्धेमध्ये ढकललं, ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हाला पूजा कर्मकांडामध्ये ढकललं, धर्माच्या नावाखाली आम्हाला उपास तपासायला लावलं आणि आमची विरासत आमचा इतिहास हा नष्ट केला. ही अवस्था आम्हाला महापुरुषांनी सांगितलेली आहे, पण आम्ही त्या विसरत चाललेलो आहोत. पाहिलं तर काय समस्या आहे. रमाईचा इतिहासात या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. रमाईचं प्रेरणा आम्हाला इथून घ्यायची आहे. रमाईचा बाबासाहेबाचा मुलगा रमेश मरण पावला. मरण पावल्यानंतर 15-20 दिवसानंतर बाबासाहेबाला पत्र पाठवलं. बाबासाहेबाला कळून दिलं नाही. बाबासाहेब विदेशात शिकायला, शिक्षण घेते आपल्या उद्धारासाठी, आणि रमाईचा मुलगा वारलाय. रमाईने कळवलं नाही. 15-20 दिवसानंतर रमाई पत्र पाठवलं, म्हणते बाबासाहेब आपला रमेश गेला. काय म्हणते? आपला रमेश गेला, पण तुम्ही काळजी करू नका. काय म्हणते? पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून, तुम्हाला दुःख होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. किती त्याग आहे माझ्या रमाईचा. कुणासाठी आहे? आपल्यासाठी त्याग आहे. आणि बाबासाहेब तिथं रडतात आणि म्हणतात कशी माझी रामू बघा, मला त्रास होऊ नये, मला दुःख होऊ नये म्हणून मला सांगितलं नाही आणि काळजी करू नका म्हणते. सबक आम्हाला घ्यायचा इतिहासामधून. आज काय अवस्था आहे? आज आमचा जर गडी, आमचा जर नवरा 1 दिवस 2 दिवस घराच्या बाहेर जर कामानिमित्त चळवळीसाठी कोण बाहेर गेला तर घरामध्ये वाद सुरू होतो. समस्या आमची. आणि मग आम्ही हा इतिहास आम्ही विसरतो. मग आम्ही महिलांना गुलाम करण्याचं काम का झालं? तर आम्हाला आमचा इतिहास माहीत झाला नसल्यामुळं, माहीत होऊन दिला नसल्यामुळं आज महिलांना मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा कर्मकांडामध्ये गुंतवलं जात आहे. 2 गोष्टी या ठिकाणी अंधश्रद्धा सांगेल आणि या ठिकाणी थांबेल, कारण की हे वातावरण सगळं कसं चालू आहे. मीडियाच्या माध्यमातून महिलांवर मारा केला जात आहे, घरामध्ये भांडण लावले जात आहे. बघा तुम्ही सगळ्या मालिका, या सगळ्या मालिका अशी अवस्था आहेत. आणि त्यामध्ये पूजा कर्मकांड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्तोम वाजवत जात आहे. सगळ्यात जास्त महिला 2 कार्यक्रम करतात. एक आहे हरतालिका, एक आहे हरतालिका आणि एक आहे वैभव लक्ष्मी. ह्या 2 गोष्टी मी सांगणार आहे. तुम्ही ह्याच्यावर लक्ष देऊन ऐका काय खरंच अशी अवस्था आहे का नाही. आता आम्ही हरतालिका करतो. हरतालिका का करतो? बऱ्याच महिला करते, आपले बाजूला करतात. हरतालिका हरतालिका पूजा करतात. काय हरतालिकाचा अर्थ? आता लग्न झालेल्या महिलांना माहित करून घेणं गरजेचं आहे. हरतालिकेचा अर्थ आहे कुंवारी मुलीनं ती विधी करायचा आहे जेणेकरून तिच्या मनपसंत, काय कुंवारी मुलीनं विधी तो करायचा आहे की तिला मनपसंत नवरा मिळावा म्हणून. आता कुंवारी मुलीनं खेळायला ठीक आहे हरतालिका, लग्न झालेल्या महिलांनी सुद्धा हरतालिका करावी. ही अवस्था आहे आमची. आम्हाला माहिती होऊन दिलं नाही हो, इतिहास माहिती दिला नाही. काय अर्थ आम्ही कधी विचारत नाही. काय अर्थ त्याचा? पूजा करायची करते पुन्हा आम्ही करतो. विचार आपण केला पाहिजे की का करायचंय, कशासाठी करायचंय. दुसरं एक आहे वैभव लक्ष्मी. आम्हाला वाटतं वैभव लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आमच्या घरामध्ये वैभव येईल, लक्ष्मी येईल. लक्ष्मी पूजन आम्ही करतो, वैभव लक्ष्मी येईल. काय अवस्था आहे? काय लक्ष्मी पूजन आमच्या होतं का? लक्ष्मी वैभव येतं का आमच्यातली? तपसूया आपण. ते पुस्तक आम्ही विधी करण्यासाठी त्यात लिहिलं जातं 10 महिलांना बोलवा, त्यांना ते पुस्तक दान करा, त्यांनाही सांगा तुम्ही 10 महिलांची पूजा करा, त्याही त्या पुस्तक वाटते. ते पुस्तक आहे कहाणीचं आणि त्या कहाणीमध्ये ती पुस्तक किंमत असते 5 रुपये. पुण्यामधला एक साळगावकर म्हणून आहे ब्राह्मण,
त्यांनी तो पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक कथा लिहिली आणि सांगितलं वैभव लक्ष्मी मुहूर्त करा, तुमचं वैभव भरभराटी होईल. आणि मग आम्ही ते पुस्तक घेतो, विकत घेतो, 10 पुस्तकं घेतो, 10 महिलांना वाटतो. आता विधी काय 50 रुपयात होत नाही, त्या विधीला कमीत कमी 500, 1000, 2000 रुपये खर्च येतो. आणि मग त्यामागे काय होतं, आम्ही पूजा विधी करतो आणि त्या 10 महिला पुस्तक वाटतो. पण खरं आमचं वैभव येतं का, लक्ष्मी येते का, कुठली पूजा करायचं आपला पैसा हा खर्च होत असतो. मग वैभव कुणाकडे जातं, त्या साळगावकर सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणाकडे वैभव जातं. ते पुस्तक असतं 5 रुपयाचं. समज आपण इमॅजिन करूया, कल्पना करूया, त्या महाराष्ट्रामध्ये कल्पना करूया 16 करोड लोकसंख्या आहे. त्या महाराष्ट्राची 16 करोड लोकसंख्या आहे. त्याच्यापैकी 10 करोड महिलांनी जर ही पूजा केली, किती वैभव लक्ष्मीची पूजा 10 करोड महिलांनी जर केली, तर या साळगावकरला किती रुपये मिळणार आहेत? 5 रुपये गुणिले 10 करोड 50 करोड त्या साळगावकर ब्राह्मणाच्या घरात जाणार आहेत. आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला काय, आपण कर्जबाजारी, नुकसान. आणि म्हणून हे आम्हाला तपासायला पाहिजे, तर्कावर आम्ही बसलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढे गेलं पाहिजे. आणि हेच तर्क बाबासाहेब आम्हाला दिलेला आहे. हाच तर्क बाबासाहेब धम्माच्या माध्यमातून आम्हाला 22 पदे दिलेले आहेत. हाच तर्क बाबासाहेबांना सांगितलं, तुम्ही या जीवनाप्रमाणे वागा, त्याप्रमाणे राहा, तुमची 100% प्रगती आणि कल्याण आणि विकास होणार आहे. ह्याच तर्काने तुम्ही जीवन व्यतीत करा, तुम्हाला सुख, समाधान आणि भरभराटी येणार आहे. आणि म्हणून आपण या जयंतीच्या माध्यमातून, आज 133वी जयंती आहे, जयंती दिवशी आपण एक संकल्प प्रतिज्ञा करावी की हे बाबासाहेब, आम्ही आता इथून पुढं तुम्ही सांगितलेल्या मार्गानेच आम्ही जाऊ, तुम्ही सांगितलेल्या दिशा नसेनुसार आम्ही जीवन जगू आणि आमचं सुखी कुटुंब करू, एवढंच या ठिकाणी प्रतिज्ञा करूया. आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी कमिटीचे आभार मानतो. आपण या ठिकाणी माझा गुंतवणूक आपले आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. खूप खूप धन्यवाद गायकवाड सर. गायकवाड सरांनी प्रथमतः आम्हा सर्व महिलांचा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हे सगळं जे महिला करू शकल्यात त्या नक्कीच आपण सर्व जे बांधव आहात त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हतं. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे, तर त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आपला कार्यक्रम आता शेवटच्या दिशेने प्रस्थान करत आहे, तर सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्यांनी शांततेचं सहकार्य केलं तर लवकरात लवकर आपला कार्यक्रम संपेल. कारण लहान मुलांनाही आपण बक्षीस वितरण करणार आहोत, तर ते त्याची खूप आतुरतेने वाट पाहत होते. ते करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन, योग्य दिशा मिळण्यासाठी हवे आहे मार्गदर्शन. तर असे जेव्हापासून आपली सोसायटी स्थापन करण्यासाठीची जी पावलं टाकण्यात आली तेव्हापासूनचे जे आपले काय म्हणू आपण त्याला पिलर आहेत आपला किंवा पाया आहेत जे आपला या संस्थेचा, असे आपले या संस्थेचे विशाल खरात सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं भाषण किंवा आपलं मनोगत व्यक्त करावं. 5 मिनिटांमध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. या महाराष्ट्र देशाचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवराय, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता अहिल्यादेवी, माता जिजाऊ, या सर्वांना मी प्रथम विनम्र असं अभिवादन करतो. आज आपण सर्वजण ज्या महामानवाची, आपल्या उद्धारकर्त्याची 133वी जयंती साजरी करत असताना मला फार हर्षोल्लास होत आहे. आणि आपण या लोहगाव परिसरातून आपण या ठिकाणी एकत्र आलेले आहात, त्यामुळे मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आज ही बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती जी महिलांनी स्थापन केलेली, महिलांकरता, या सोसायटी करता, या भागाकरता चालवलेली जी आजची संस्कृती आहे त्याला मी मानाचा मुजरा करतो.
बाबासाहेब म्हणतात की कुठल्याही राष्ट्राची प्रगती जर मोजायची असेल तर ती मी महिलांनी किती प्रगती केली त्या राष्ट्रातल्या, त्यांच्या उंचीवर त्या राष्ट्राची उंची, म्हणजे आय विल मेजर द प्रोग्रेस ऑफ अ नेशन ऑन विच द वुमेन आर प्रोग्रेस. म्हणजे महिलांची किती प्रगती झाली त्याच्यावरून त्या राष्ट्राची किंमत ठरेल, असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि आपली संस्कृती जी आहे मातृसत्ताक संस्कृती आहे. आपण आपल्या सगळ्या ज्या राजमाता जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, माता यशोधरा असतील, भीमाई असेल, रमाई असेल, हा इतिहास काय सांगतो तर या राष्ट्रमातांनी या राष्ट्र निर्माणासाठी, बहुजनांच्या उद्धारासाठी जे महापुरुष जे खपले, त्यांनी जे आपलं सर्वस्व त्यागलं, त्याच्या सोबत त्या आपल्या पतीच्या सोबत हिरिरीने उभ्या राहिल्या आणि तेवढ्याच मोलाची साथ या राष्ट्रमातांनी दिली. जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीसाठी जे काम केलेलं आहे त्याची इतिहासामध्ये जगामध्ये नोंद आहे. महात्मा फुलेंनी जे काम केलेलं आहे त्याला सोबत सावित्रीमाईंची साथ आहे. बाबासाहेबांनी जे काम केलं त्याला रमाईंची साथ आहे. आणि अहिल्याबाई होळकरांनी जे राज्यकारभार केला 30 वर्ष त्याची जगामध्ये इतिहासामध्ये नोंद आहे. म्हणजे या जगामध्ये नव्हे तर या भारतामध्ये स्त्री, आई, बहीण अशा वेगवेगळ्या भूमिकेतून भारतातली नारी ही कार्य करीत असते. आपण म्हणतो की स्त्री ही थोड्या दिवसाकरता ही नारी असते, परंतु ती अनंत काळाची माता असते. जसं आपण एकपात्री प्रयोगामध्ये सबुरी मॅडमने जे आपल्या पुढे प्रयोग सादर केला, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. रमाईचा तो इतिहास, रमाईचं ते आयुष्य, रमाईचा तो त्याग हा डोळ्यासमोर येतो. बऱ्याचदा मी रमाईवर अभ्यास केलेला आहे, मी बऱ्याचदा प्रवचन दिलेले आहे. रमाई जसं जसं मी वाचत गेलो तसं तसं आणखी प्रगल्भ होत गेलो. रमाई म्हणजेच बाबासाहेब, बाबासाहेब म्हणजेच रमाई. कुठलाही महापुरुष जेव्हा घडतो तर महापुरुषाचे स्वतःचे प्रयत्न असतात, परंतु त्यासोबत महापुरुष घडत असताना महापुरुषाच्या घरामध्ये, महापुरुषाच्या आजूबाजूला महापुरुषाला काही साथ दिलेली असते, सहयोग दिलेला असतो. असं बाबासाहेबांचं आयुष्य आहे. बाबासाहेब हे निर्माण झाले, हे केवळ निर्माण झालेले नाहीये, तर रामजी बाबा आणि भीमाई यांनी शपथ घेऊन बाबासाहेबांना जन्माला घातलेला आहे. तर ती शपथ काय होती तर माझ्या या कुळाचा उद्धार करण्यासाठी माझ्या पोटी असा एक रत्न निर्माण व्हावा की तो माझी येणारी सगळी कुळांचा उद्धार करेल. म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. रामजी बाबा आणि भीमाईंनी 14वं रत्न, बाबासाहेब 14वं अपत्य होतं, 14व्या रत्नाचा जेव्हा जन्म झाला तेव्हाच रामजी बाबांनी फार मेहनतीने बाबासाहेबांना घडवलेला आहे. बाबासाहेबांच्या अभ्यासाकडे, बाबासाहेबांच्या कृतीकडे, बाबासाहेबांच्या खेळाकडे ते जातीने लक्ष देत होते. बाबासाहेब घडण्यामध्ये रामजी बाबांचा मोलाचा हात आहे. बाबासाहेब 1907 ला जेव्हा मॅट्रिक झाले तर केळुसकर गुरुजींनी त्यांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांसाठी लिहिलेलं बुद्ध चरित्र हे भेट दिलं सत्काराला आणि सांगितलं की हा मुलगा, हा भीमराव आज ना उद्या समाजाच्या उद्धारासाठी, उत्थानासाठी काम करेल. आणि ते बाबासाहेबांनी सार्थकी केलेलं आहे. पण बाबासाहेब रामजी बाबांना एक प्रश्न विचारताय, रामजी बाबा मी जेव्हा लहान असताना तुम्ही मला महाभारत रामायण यांच्या गोष्टी सांगत असत, तुम्ही मला रामायण महाभारत मुखोद्गत केलं, परंतु तुम्ही मला बुद्धाची भेट का घडवू दिली नाही, असं बाबासाहेब आपल्या पित्याला विचारतात मॅट्रिक झाल्यानंतर. तेव्हा रामजी बाबांनी उत्तर दिलेलं आहे, भीमा हे पुस्तक मी तुला का दिलं नाही याला कारण असं आहे की महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये जी काही पात्र आहेत की कर्ण असेल किंवा आणखी तत्सम लोक जे असतील, एकलव्य असेल, त्यांना परिस्थिती पूरक नव्हती. विरुद्ध परिस्थितीमध्ये ते शिकले, विरुद्ध परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा एक निर्माण केला आणि स्वतः एक यशस्वी
करता पुरुष म्हणून ते निर्माण झाले. तुझ्या पुढे ही परिस्थिती अशीच आहे, तुझ्या पुढे परिस्थिती विदारक आहे. तुला या परिस्थितीतून घडता यावं म्हणून तुझ्या पुढे आदर्श म्हणून कर्ण आणि एकलव्याची तुला गोष्टी सांगितल्या. मग बाबासाहेब म्हणतात की रामजी बाबा, मी तुमचा फार उपकार आहे. जर तुम्ही मला एकलव्य आणि कर्ण जर शिकवलं नसता तर मी कदाचित इथपर्यंत येऊ शकलो नसतो. विरुद्ध परिस्थितीमध्ये किंवा अपोजिट परिस्थितीमध्ये कसं पूरक परिस्थिती निर्माण करावी हे बाबासाहेब शिकले. मग बाबासाहेबांना साथ देणारे केळुसकर गुरुजी असतील. केळुसकर गुरुजींनी सयाजीरावांतर्फे बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली आणि म्हणून बाबासाहेब विलायतीला जाऊ शकले. जेव्हा बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये पाय ठेवतात ते काय बघतात की अरे इथे उंच नीचे कोणी नाहीये, इथे सगळ्यांना पाणी प्यायला एकच पाणवठा आहे, एकच ठिकाणी ग्लास आहे. भारतामध्ये ही परिस्थिती नाहीये. त्यांनी तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्यांनी पण केला की मी इथे फक्त शिकण्यासाठी आलेलो आहे आणि जगातलं जेवढं ज्ञान आहे मला संपादन करायचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी 4.5 वर्षाचा डॉक्टरेटचा अभ्यासक्रम हा 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला. तो कसा केला आपल्या सर्वांना माहिती आहे. 24 तासाचे 18 तास बाबासाहेब अभ्यास करायचे. ब्रेडच्या एका तुकड्यावर बाबासाहेब जगायचे. आणि आपल्याला सबुरी मॅडमनी सांगितलं त्याच्यामध्ये मी एक ऍडिशन करतो. जेव्हा बाबासाहेब विलायतीला शिकायला होते तेव्हा रमाई काय करायची, रमाई संसाराचा गाडा हाकत असताना दादर हा नवीन परिसर तयार होत होता, तिथे रस्त्याची कामं चालायची. एवढ्या मोठ्या महापुरुषाची बायको दुपारी रस्त्याच्या कामाला न जाता ती संध्याकाळी जायची की जग काय म्हणेल. म्हणून रमाई माता रात्री रस्त्याच्या कामाला जायच्या आणि पै गोळा करून बाबासाहेबांना मनी ऑर्डर विलायतीला करायची. अशा माझ्या रमाई, त्यागमूर्ती रमाई. त्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा महाडचा सत्याग्रह करायचं ठरवलं 1927 साली, रमाईची तब्येत ठीक नसायची. बाबासाहेबांच्या मागे लागल्या, बाबासाहेब मी येते. बाबासाहेब म्हणाले तू येऊन रमा तिथे करणार का? बोले काही करणार नाही, तुम्ही भाषण द्या, तुम्ही लढा, पण माझी जी लेकरं लांबून येतील त्यांना मी भाकरी, त्यांना जेव घालण्याचं काम मी करेन. अशा रमाई होत्या. म्हणजे जो समाज तिथे येणार होता तो भुक्या पोटी लढू नये म्हणून त्यांना भाकरी करण्याकरता, त्यांना घास भरवण्याकरता रमाईची धडपड चालू होती. त्यानंतर रमाईंचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. रमाई आजारी होत्या म्हणून बाबासाहेबांनी धारवाडला एक आपलं हॉस्टेल होतं आणि त्या हॉस्टेलवर रमाईंना एक आपण वेदर चेंज म्हणून धारवाडला पाठवलं होतं. धारवाडला हॉस्टेल होतं आणि त्या हॉस्टेलचे रेक्टर शांत होते. एक दिवस मुलंही शांत होती, कुठेही हालचाल नव्हती, चलबिचल नव्हती. रमाईला थोडस वेगळं वाटलं. रमाईला असं वाटलं की बाबा रोज इकडे तिकडे फिरणारी, गोंधळ घालणारी मुलं आज शांत काय. म्हणून त्यांनी रेक्टरला विचारलं. रेक्टर शांत बसले, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मग रमाईला थोडासा अंदाज आला. रमाई किचन स्वयंपाकघरामध्ये गेल्या. स्वयंपाकघरामध्ये सगळा खडखडाट होता. धान्य नव्हतं, भाजी नव्हती, काही नव्हतं. मग रेक्टरांना बोलवलं. म्हणे रेक्टर हे काय आहे? हो म्हणे आपल्याकडे जिथून मदत येते तिथून मदत आलेली नाहीये. मदत आलेली नाही म्हणून स्वयंपाकघरात जेवण बनलेलं नाहीये. स्वयंपाकघरात जेवण बनलेलं नाही म्हणून मुलं उपाशी. रमाईला रडू कोसळलं. ताबडतोब रमाईने आपल्या अंगावरचे दागिने त्या रेक्टरांच्या स्वाधीन केले. म्हणजे आत्ता बाजारात जा, हे दागिने मोडा आणि त्या स्वयंपाकघरामध्ये आणलं. इतक्या कुटुंब वत्सल आमच्या रमाई. म्हणजे बाबासाहेब जे घडले, बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीमध्ये रमाईचा संघर्ष आणि रमाईचा त्याग. आज महिला वर्ग इतके एवढा भरभरून आहे. म्हणून मला सांगायचं आहे भगिनींनो, जर रमाई नसत्या तर नंतरच्या काळामध्ये कदाचित बाबासाहेब नसते. बाबासाहेब इतके विद्वान होते. बाबासाहेब डॉक्टर होते, डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स होते. बाबासाहेबांना बॅरिस्टर आणि डॉक्टर ऑफ सायन्स हे एकाच वर्षी या पदव्या बाबासाहेबांनी मिळवलेल्या आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप दिली म्हणून बाबासाहेब बॅरिस्टर झाले. बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं की मी जर लंडन मध्ये किंवा अमेरिकेमध्ये जर राहिलो असतो तर त्यांच्या कितीतरी पिढ्या सुखाने लोळून घेतली, त्यांना कष्ट करण्याची गरजच नसते. परंतु आज बाबासाहेब ते सगळं सोडून आपल्याकडे येत आहेत आणि आज शिक्षण घेऊन आपली मुलं अमेरिकेत जातात. केवढा मोठा हा विरोधाभास आहे. जर बाबासाहेब एकटे बाबासाहेब तिकडे राहिले असते
तर कोणी मला वाटतं की शाळेत देखील जाऊ शकला नसता. पण आज आमची मुलं MS करायला अमेरिकेत जातात आणि मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, त्या ठिकाणी लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करतात. ही कुणाची देण आहे? ही रमाईच्या त्यागाची देण आहे. ही कुणाची देण आहे? राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपची देण. ही देण आहे सयाजीराव गायकवाडांनी केलेल्या मदतीची. म्हणून फक्त बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण बाबासाहेबांचा विजय असो, आपण म्हणणं क्रमप्राप्त आहेच, परंतु बाबासाहेबांना कोणी कोणी मदत केली, बाबासाहेब लढत असताना बाबासाहेबांना कोणी कोणी साथ सहयोग दिला, हे फार महत्वाचं. बाबासाहेबांना विरोध कोणी केला, हेही फार महत्वाचं आहे. इथे जी प्रस्थापित मंडळी जी होती, काँग्रेस असेल किंवा इथला कम्युनिझम असेल, या सगळ्यांनी बाबासाहेबांना विरोध केलेला. बाबासाहेब म्हणतात की काँग्रेस हे जळतं घर आहे, काँग्रेस हे जळतं घर आहे, परंतु तुम्हा आमच्यासाठी बाबासाहेब काँग्रेसमध्ये गेले आणि बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी घटना निर्माण केली, संविधान निर्माण केलं. ज्या घटनेमुळे, संविधानमुळे मी आज इथे उभा राहू शकतो, मी आज इथे बोलू शकतो, मी आज ही संस्था निर्माण करू शकलो, तुम्हाला एकत्र आणू शकतो. हे कशामुळे? बाबासाहेबांनी केलेल्या संविधानामुळे. नाही, संविधान काय करतं? हे संविधान तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार देतं. जे शिक्षण हजारो वर्ष आपल्याला नाकारलं गेलं होतं, अरे आपल्याला पाणी प्यायचं नाकारलं होतं, तर शिक्षण ही फार लांबची गोष्ट आहे. मी देखील एका झोपडपट्टीमध्ये शिक्षण घेतलं, झोपडपट्टीमध्ये राहिलो, परंतु एकच ध्यास की बाबासाहेबांनी ज्या विपरीत परिस्थितीमध्ये, विरोधी परिस्थितीमध्ये जसे शिकले, त्या परिस्थितीनुसार फक्त शिक्षण हा ध्यास. आणि शिक्षण घेऊन एक प्रस्थापित झालो, तेव्हा कुठे असं वाटायला लागलं की बाबासाहेबांनी फार मोठ्या प्रमाणात जे संघटन केलं, तर त्याचा एक कण कुठेतरी आपण समाजाला देणं आहे. म्हणून पे बॅक टू सोसायटी या योजनेअंतर्गत ही संस्था निर्माण केली. ही संस्था निर्माण करण्याचं कारण काय? मला राहायला घर नव्हतं का? मला राहायला घर होतं, परंतु मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी संस्कृती कुठली आहे? त्या ठिकाणी संस्कृती हरतालिकेची आहे, सुनील भाऊंनी सांगितलं. त्या ठिकाणी संस्कृती गणेश उत्सवाची आहे, नवरात्रीची आहे. मग या गणेशोत्सवामध्ये, या नवरात्रीमध्ये माझा मुलगा मलाही म्हणेल की पप्पा मला तिथे काय वाचतंय, मला बघायचं. तो मुलगा तिथे जाईल, तो मुलगा तिथे नाचेल. मग हे मी रोखू शकतो का? ही जी सांस्कृतिक अतिक्रमण जे आहे, बुद्ध संस्कृती होती आपल्या भारतामध्ये, ती नंतर वैदिक संस्कृती आली. म्हणजे हे जे अतिक्रमण झालं ते माझ्या घरामध्ये येऊ नये. माझ्या मुलाने हट्ट करू नये की मला गणपतीमध्ये नाचायचं आहे, माझ्या मुलीने हट्ट करू नये की मला नवरात्रीमध्ये दांडिया खेळायच्या. तो विचार करून मी माझे समविचारी मित्र सुनील असतील, त्याच्यानंतर खरात गुरुजी असतील, अजय गायकवाड असतील, नितुताई असतील, या सगळ्यांपुढे संकल्पना केली. विहारामध्ये, सारनाथ विहारामध्ये हे मी मुद्दा मांडला की आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, आपल्यावर सांस्कृतिक अतिक्रमण होत असतात, आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी आलं पाहिजे. बाबासाहेबांचा विचार, बुद्धांचा विचार एके ठिकाणी जिथे मिळेल तिथे आपली मुलं, आपण नाही वाढलो पण आपली जी येणारी पिढी आहे ही वाढली पाहिजे. त्या पिढीला बुद्ध विचारांचा वारसा, जसं बाबासाहेबांना पुस्तक दिलं तसं आपल्या पिढीला बुद्धांचा विचारधारा, बाबासाहेबांची विचारधारा, महात्मा फुलेंची विचारधारा ही कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर येईल. त्या दृष्टिकोनातून या संस्थेची निर्मिती झाली. आपल्या सर्वांनी मला साथ दिली म्हणून या संस्थेची निर्मिती झाली. माझ्या एकट्यामुळे मी म्हणत नाही, मी कदापि म्हणणार नाही की ही सोसायटी माझ्या एकट्यामुळे निर्माण झाली. आपण सर्वांनी एकत्र येऊन ती यशस्वी निर्माण केली म्हणून ही निर्माण. आज हा आपण एवढ्या मोठ्या परिसरामध्ये ही एवढी मोठ्या प्रमाणात जयंती मिरवणूक करतो, मला फारच अभिमान वाटतो. कारण आपण ही जी लोक इथे जमलेली आहेत ही केवळ बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचणारी नाहीयेत, तर ती बाबासाहेबांची पुस्तकं वाचून, बाबासाहेबांचं ज्ञान वाचून, महात्मा फुलेंची पुस्तकं वाचून, बुद्धाचा विचार डोक्यामध्ये ठेवून आपण ही जयंती साजरी करतो. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक असे अभिनंदन करतो. आणि वेळेच्या अभावी जास्त काही न बोलता फक्त एकच लक्षात ठेवा की जिथे जिथे तुम्ही जात असाल, जिथे जिथे तुम्ही काम करत असाल, त्या ठिकाणी एकच ध्येय ठेवा की बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे, शिका. आपण शिकलो, संघटित व्हा. आपण अजून संघटित झालेलो नाहीये. आपण जर आपला इतिहास पाहिला, वर्तमान पाहिला, तर आपला बेकीचा इतिहास आहे, आपला फुटीचा इतिहास आहे.
तर भविष्यामध्ये आपण जिथे असाल तिथे एकी करण्याचा प्रयत्न करा सामंजस्याने. आपल्याला बुद्ध विचार आहे. बुद्धाने रोहिणी नदीच्या तंट्यावरून गृहत्याग केला आणि सगळ्या जगाला जो धम्म दिला त्या धम्माचे आपण वारसदार आहोत. बाबासाहेबांच्या विचाराचे आपण वारसदार आहोत. म्हणून आपल्यामध्ये भांडू नका, आपल्यामध्ये तंटा निर्माण करू नका आणि जिथे जिथे जात समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि संघर्ष करा. संघर्ष आपल्यामध्ये करू नका. तर संघर्ष कशामध्ये करा? सुनील भाऊंनी आता सांगितलं परिस्थिती विदारक आहे, देशामध्ये चित्र वेगळं आहे, पुन्हा पेशवाई येते की काय ही चिंता आहे. म्हणून ह्या पेशवाईला गाडण्याचं काम आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. परंतु तीच पेशवाई पुन्हा या ईव्हीएमच्या माध्यमातून या इलेक्शनच्या माध्यमातून डोकावत्या. ती पेशवाई पुन्हा आपल्यावर राज्य करण्यासाठी येते. म्हणून जेव्हा तुम्ही मतदानाला जाताल किंवा जेव्हा जेव्हा या व्यवस्थेच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा असेल, बामसेफ असेल यांच्या माध्यमातून आम्ही जोडले गेलेलो आहोत. तुम्हाला जिथे जिथे प्रयत्न होईल तिथे तिथे तुम्ही जन आंदोलन जॉईन करा आणि या देशामध्ये हे आपल्या बहुजनांचे विचार पुन्हा कसे प्रस्थापित होईल याच्यासाठी काम करा. मी जास्त वेळ न घेता आलेल्या सर्वांचे मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याप्रमाणे आज जे महिलांचं जे संघटन आहे नारी शक्तीचा जाग, बघा नारी शक्तीमध्ये किती पॉवर आहे. आज या ताईंच्या निमित्ताने आज आम्हाला एक सूत्रसंचालिका, कारण सूत्रसंचालनाचं काम फार मोठं असतं. पूर्ण कार्यक्रम हा कसा चालायचा, कार्यक्रमाचं नियोजन आयोजन कसं असलं पाहिजे ते इतकी उत्कृष्टरित्या या ताईने तिथे पार पाडलेलं आहे. आज आमचं एक नेतृत्व नितुताईंच्या माध्यमातून आमच्या पुढे आलेलं आहे, महिला नेतृत्व, त्यालाही मी सलाम करतो. आपला पुन्हा एकदा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद, जय भारत. सरांनी आपल्याला हेच सांगितलंय की राष्ट्रमातांचा उहापोह त्यांनी आपल्या मनोगतातून केलाय. त्याचबरोबर संविधानाचंही महत्व आपल्याला त्यांनी सांगितलंय आणि सोसायटी स्थापन करण्यामागचा उद्देश सुद्धा सांगितलेला आहे. त्याचबरोबर ते असंही सांगून जातात आपल्याला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते आणि या ध्येयाप्रतीच आपण सर्व समर्पक आहोत. तर इथून पुढे मी नितुताईंना अशी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्ष खरात सर यांचाही सत्कार करावा. त्याचप्रमाणे सुनील गायकवाड सर यांनाही विनंती आहे, त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. खूप खूप धन्यवाद. आपल्या या जयंती उत्सवाच्या ज्या अध्यक्ष आहेत, धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत, कर्तृत्ववान स्त्री आहेत आणि खंबीर नेतृत्व आहेत, उत्तम संघटन कौशल्य असणाऱ्या ह्या आपल्या नितुताई, त्यांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी आम्हाला सर्वांना प्रेरणा दिली आणि हा आपला जयंती उत्सव खूप उत्तम प्रकारे त्याचं आयोजन नियोजन आणि खूप सगळीकडे धावपळ करून त्यांनी ही जयंती उत्सव हा साजरा केलेला आहे आणि आपण सर्वांना सामील करून घेतलेला आहे. तर प्रथमतः त्यांचे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद इथे मानू इच्छिते मी. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. नितुताई मोरे यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण आपलं सादर करावं. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज,
अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज, तसेच माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, सगळ्यांना माझं असं त्रिवार अभिवादन. आणि आज आपण इथे जमलेलो आहोत सारनाथ सोसायटीच्या माध्यमाने 133वी जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तर सर्वप्रथम सगळ्यांना खूप 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 अशा हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यांनी मार्गदर्शन आता केलेलं आहे. मी असं थोडक्यातच बाबासाहेबांचं काम 2 मिनिटातच सांगणार आहे, कारण लोकांना भूक पण लागलेली असेल, टाइम खूप झालेला आहे. तर थोडक्यातच मी माझं सांगते. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला. नमन अशा आपल्या बाबासाहेबांना, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. तसेच जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी कर्तृत्वाने राज्य केले अशा विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्माता, क्रांतीसूर्य, युग पुरुष, परम पूज्य डॉक्टर बोधिसत्व, महामानव असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं असं त्रिवार अभिवादन. होय, पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा समान हक्काचा कायदा करणाऱ्या महान कायदे पंडितांची आज जयंती आहे. हो, जगभरातील अशी एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंबही न सांडवता सामाजिक, धार्मिक, राजनैतिक क्रांती घडवून आणली, त्या महान क्रांतिकारीची जयंती आज आपण साजरी करत आहोत. हो, ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले, ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले, त्यांनीच जगातील सर्वात महान संविधान लिहिलं. त्या संविधान निर्मात्याची आज जयंती आहे. तसंच जगातला असा एकमेव मनुष्य ज्यांनी फक्त ग्रंथ ठेवण्यासाठी घर बांधलं, त्या ग्रंथप्रेमीची आज जयंती आहे. तसेच जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्यांची जयंती 150 देशातील लोक साजरी करतात, अशा विश्वरत्नाची आपण जयंती साजरी करत आहोत. मूकनायक, समता, जनता, प्रबुद्ध भारत यासारख्या वर्तमानपत्रातून शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महान संपादकाची आज आपण जयंती साजरी करत आहोत. तसेच जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्यांच्या शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो, अशा या महान विद्यार्थ्यांची आपण जयंती साजरी करत आहोत. तसेच गरीब असो व श्रीमंत असो, गरीब असो व श्रीमंत सर्वांना एकाच मताचा अधिकार देणाऱ्या महान समतावादाची आपण जयंती साजरी करत आहोत. कामगारांचे कामाचे तास 14 तासांवरून 8 तास करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महान कामगार नेत्याची आपण जयंती साजरी करत आहोत. 5000 वर्षाचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास निर्माण करणाऱ्या महान इतिहासकाराची जयंती आपण साजरी करत आहोत. जगातला असा एकमेव वकील ज्याच्या वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील इतर न्यायाधीश स्वतः हजर राहायचे, अशा महान तर्कशास्त्रकाराची जयंती आपण साजरी करत आहोत. देशातील शेतीचे राष्ट्रीयकरण करून शेतीची उत्पादकता वाढवा आणि भविष्यातील शेतीचे होणारे संभाव्य तुकडीकरण थांबवा, अशी मागणी करणाऱ्या महान शेती तज्ञाची आपण जयंती साजरी करत आहोत. ज्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली, त्या महान अर्थतज्ञाची जयंती आपण साजरी करत आहोत. आकाशातील ग्रह तारे जर भविष्य ठरवत असतील तर माझा मनगट आणि मेंदूचा काय उपयोग, असा संदेश देणारे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करत आहोत. तर सगळ्यांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा. आणि एवढंच शॉर्ट मध्ये बोलून मी माझं अध्यक्ष भाषण इथं थांबते.
जय भीम नमो बुद्धाय. आणि आपण सर्वजण इथे जयंतीच्या निमित्ताने विविध स्थळातून म्हणजे कोण हिरवी मधून आले, कोण सैनिक कॉलनी मधून आले, साहेब 59 चौकातून आले, सुनील भाऊ रेंजर्स मधून आले, अजून इतर नेरगुडी रोड असे बरेच ठिकाणीहून आपले लोक इथे जे आपलं आलेले आहे आणि जयंतीमध्ये सामील झालेले आहे त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप असे आभार. यानंतर विशाल खरत सर आणि सुनील गायकवाड सर यांना मी विनंती करते की आपल्या अध्यक्ष ज्या आहेत नेतुताई यांचाही सत्कार आपण एक रोप, पंचरंगी स्टोल आणि एक गुलाब पुष्प देऊन करावा. खूप खूप धन्यवाद. यानंतर खूप दिवसांपासून परीक्षा चालू असतानाही ज्यांनी खूप प्रयत्न केले, डान्स, भाषण, गाणी या सर्वांची तयारी केली आणि काम खूप उत्स्फूर्तपणे सर्व मुलांनी, महिलांनी आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये खूप छान पद्धतीने समावेश केला आणि हा आपला कार्यक्रम चांगला होण्यासाठी, उत्कृष्ट होण्यासाठी आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि सर्वांचा सहभाग याच्यामध्ये लाभला. तर त्याचबरोबर ज्यांनी त्याच्यासाठी पार्टिसिपेट केलेलं होतं अशा सर्व लहान मुलांचं प्रथमतः स्वागत, अभिनंदन आणि खूप 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 धन्यवाद सगळ्या लहान मुलांचे, कारण यांच्याशिवाय आपला कार्यक्रम एवढा सुंदर होऊ शकला नसता. आणि ते खूप आनंदात आहेत सध्या, कारण की आता त्यांना छान छान बक्षिसं मिळणार आहे. त्यामुळे तर आपण आपला बक्षिसांचा कार्यक्रम सुरू करूया. प्रथमतः वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलं आणि ज्यांचे नंबर आलेले आहेत त्यांचं मी नाव पुकारेन, त्यांनी पुढे यावं आणि आपलं बक्षीस स्वीकारावं. वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे अक्षरा कुसरे यांचा. त्यांनी पुढे यावं आणि आपलं बक्षीस स्वीकारावं अशी त्यांना विनंती आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या मुलांना प्रोत्साहन द्यायचंय. पुढच्या वेळेस जास्तीत जास्त तयारी करून ही मुलं येतील आणि आणखी सुंदर आपला कार्यक्रम होईल. नीतूताईंना विनंती करते की त्यांनी ही बक्षीस वितरण करावं भाषणाचं, वक्तृत्वाचं. यानंतर वक्तृत्वामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे शरयू सुरवसे हिने. तर तिचेही खूप खूप अभिनंदन. तिनेही आपलं बक्षीस स्वीकारावं. खूप खूप अभिनंदन शरयू. आणि पहिला क्रमांक पटकावला आहे जो आपल्या आई वडिलांप्रमाणेच खूप बोलका आहे आणि खूप हुशार आहे अशा श्रेयांश जावळीकर याने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर त्यालाही बक्षीस देण्यात येत आहे, त्याने त्याचा स्वीकार करावा. खूप खूप अभिनंदन श्रेयांश. इकडे हा खूप खूप धन्यवाद नीतूताई. यानंतर ज्यांनी डान्स मध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यांना बक्षीस देण्यात येत आहे. तर खरात सरांना मी विनंती करते की त्यांनी डान्सच्या बक्षिसांचं वितरण करावं. डान्स मध्ये तृतीय क्रमांक ज्यांना मिळाला आहे, ज्यांनी पटकवलं आहे, त्यांचं नाव आहे सुमेधा कांबाळे आणि जान्हवी येसळकर. त्यांनी पुढे यावं आणि त्यांचं बक्षीस स्वीकारावं. खूप खूप अभिनंदन या दोघींचं. खूप सुंदर तयार होऊन आलेले आणि खूप छान डान्स केला त्यांनी. खूप खूप धन्यवाद. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तनिष्का इंगळे.
तनिष्का इंगळे हिने आपलं बक्षीस स्वीकारावं. तिचा दुसरा क्रमांक आलेला आहे. खूप खूप अभिनंदन तनिष्का. यानंतर पहिला क्रमांक पटकावला आहे. खूप सुंदर यांनी डान्स केला. आपल्या सपनाताई गायकवाड यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन. लहान मुलांसोबत मोठ्यांनी खूप उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला याच्यामध्ये, त्यामुळे त्यांनाही बक्षीस देण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर गायन स्पर्धा जी झाली त्याचं वितरण सुनील गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तृतीय क्रमांक मिळालेला आहे गाण्याच्या स्पर्धेमध्ये मंजुश्री गायकवाड यांना. आहेत का मंजुश्री गायकवाड? त्यांचं कोणी असेल तर त्यांनी यावं पुढे. मंजुश्री गायकवाड मॅम, त्यांचे बेटर हाफ आहे ते त्यांचं बक्षीस स्वीकारतील. खूप खूप अभिनंदन. यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या रेखावीर मावशी. तर त्यांनी आपलं बक्षीस स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. खूप खूप अभिनंदन मावशी. आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तो म्हणजे छोटी शिरीना आणि तिची आई रोनिता जितेंद्र आतोटे यांनी. तर खूप छान त्यांनी गाणं म्हटलेलं आहे. तुम्ही पण येत आहे. खूप सुंदर या लहान मुलीने गाणं म्हटलेलं आहे काल. खूप खूप अभिनंदन रीना आणि रोनिता आतोटे यांचं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर फॅन्सी ड्रेस जे झाले त्याचंही आपण बक्षीस वितरण करतोय. तर आपले जे खरंच गुरुजी आहेत जे आपल्याला कायम मार्गदर्शन करत असतात त्यांना विनंती आहे या 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 तुमच्या मदतीशिवाय हे होऊ शकलं नसतं, त्यामुळे तुम्हालाही मान देण्यात येत आहे. तृतीय क्रमांक आलेला आहे श्रावस्ती वीर. तिचा खूप गोड मुलगी आहे ही. हसती खेळती आणि कायम पॉझिटिव्हिटी तिच्यातून दिसत असते मला. खूप खूप अभिनंदन श्रावस्ती. जय भीम श्रावस्ती. यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे प्रांजल इंगळे. प्रांजल इंगळे आली आहे का? तिची बहीण जी आहे तिने तिचा स्वीकार करावा बक्षिसाचा. खूप खूप अभिनंदन प्रांजल. प्रांजलचा भाऊ येतोय वेदांत. वेदांत बक्षीस स्वीकारायला येतोय. त्यानंतर पहिलं बक्षीस ज्यांना मिळालेलं आहे त्यांचं नाव आहे तेजस्वी भोसले. खूप खूप छान दिसत होती तेजस्वी. खूप सुंदर. वेदांतला ही बक्षीस देण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन तेजस्वी. या सर्व मुलांचे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. आणि खूप प्रयत्न आणि खूप मेहनत घेतली आहे त्यांनी.
हा फोटो घेऊन येतात. यानंतर घोक्षे मॅडमना विनंती आहे की त्यांनी पुढील बक्षीस वितरणासाठी उत्तेजनार्थ जे आहेत सगळे ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्या सगळ्यांना बक्षीस देण्यासाठी यावं पुढे. घेतला घ्या. अंशिका भारत कुसरे आलेली आहे का? अंशिका खूप खूप छान. अंशिका डान्स आणि गाणं असं खूप छान केलं. बऱ्याचशा मुलांनी सगळ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं अगदी उत्स्फूर्तपणे. त्यानंतर स्वरा कांबळे हिने खूप सुंदर डान्स केला. यानंतर जान्हवी येसणकर आणि सुमेधा कांबळे. जीविका जगदीश गायकवाड. तेजस्वीर अरहंत निलेश शिंदे. हा या ताईला याचा अरिहंत शिंदे असं नाव आहे. अरिहंत निलेश शिंदे. यानंतर तेजस्वी प्रियल प्रफुल्ल डंबाळे. या सर्वांनी खूप खूप छान डान्स केले. पुन्हा एकदा सर्वांचं टाळ्या वाजवून स्वागत करा, अभिनंदन करा. यानंतर मी बसा मॅडम असं नसतं व्हावं गोक्षे मॅडमनी. यानंतर इंगळे मॅडम खजिनदार इंगळे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं बक्षीस वितरणासाठी. तनिष्का अर्पित संजय येसणकर आहे का? विदिशा वासनिक लीला इंगळे मावशी खूप छान गाणं म्हणलं इंगळे मावशींनी. आतोटे मावशी, शौर्य संदीप भोसले सगळे तुम्हीच घ्या म्हणता. सीमा घोरपडे सपना ब्राह्मणे कुठे गेला? शौर्यला द्या, शौर्य वाट बघतोय. सरिता कुसरे
सपना ब्राह्मणे नंतर सरिता खुसरे, आला यानंतर मी इंगे मॅडमला विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. त्यांचं राहिलं नाही. सगळ्यांनी पुन्हा एकदा या सर्वांसाठी टाळ्या वाजवा. खूप खूप धन्यवाद. यानंतर सारिका गायकवाड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं आणि बक्षीस वितरण करावं पार्टिसिपंट्सना. पुढील पार्टिसिपंट आहे सौम्य गोपाळ ब्राह्मणे. सौम्य गोपाळ ब्राह्मणे. तनिषा जावळीकर. तनिषा जावळीकर. बेटा इकडे बघ. यानंतर पिहुल मासनिक. पिहुल मासनिक. पिहुल इथेच बसली. पिहुल मासनिक. दिया दीपक काडदोन. कोणी आले का? बरं ठीक आहे. आयुष मोहन गायकी. आयुष मोहन गायकी. ये सौम्य. नाही सौम्य नाही तो. अर्पित. त्यानंतर प्रमोद सर, आपण राहुल मोरे सरांचा सत्कार स्वीकारावा. बांधकाम व्यावसायिक. हो, हे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांनी आपल्या जयंतीसाठी 10,000 रुपये वर्गणी दिलेली आहे. त्यांचं सर्वांनी अभिनंदन करावं. मोरे सर त्यांचा सत्कार स्वीकारत आहेत. आमच्यातर्फे खूप खूप धन्यवाद सांगा सर राहुल सरांना. यानंतर आपल्या या सर्व कार्यक्रमामध्ये खूप उत्तमरित्या आपल्याला मार्गदर्शन केलं ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप मदत या कामामध्ये आपल्याला त्यांची झालेली आहे. तर अशांचाही आपण सत्कार करत आहोत. सपना ब्राह्मणेबाईंना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं आणि पुढील सत्कार करावेत. राहुल महादेव घोक्षे सर. महादेव घोक्षे सर यांचा आपण सत्कार करत आहोत इथे. त्यांचे खूप खूप आभार. त्यांची खूप मदत आम्हाला झालेली आहे. ज्यांनी कंपाऊंडच्या कामामध्ये मदत केली, त्यानंतर झेंडे लावणं, म्हणजे जे काही कामामध्ये म्हणजे जे काही खूप 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 मदत झाली त्यांची आम्हाला. घोक्षे सर, घोक्षे मॅडमनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. नाही दिसत. घ्या पुढचं घ्या. यानंतर अमित वीर सर यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. अमित वीर सर.
यांची खूप खूप मदत आपल्याला झालेली आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर वीर मावशी कायम उत्स्फूर्तपणे सगळ्या कार्यक्रमांमध्ये पुढे येऊन सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना फोन करून बोलवून ते सगळे कार्यक्रम घेत असतात आणि आम्हाला कायम त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत असतं. त्याचबरोबर इंगळे काका आहेत का? इंगळे मावशी या पुढे. इंग्लिश सांगत नाहीत. उत्कर्ष सुरवसे सर कृपया पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा.